नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर स्नेहल निर्मळ सरोदे. आपण जाणून घेणार आहोत भारतातील सर्वात सुंदर व ऐतिहासिक राजवाड्यांपैकी एक म्हैसूर पॅलेस, एका राजेशाही साम्राज्याची कथा. कर्नाटकाच्या भूमीवर इतिहासाच्या पानात दडलेली एक भव्य कहाणी. शौर्य, परंपरा व वैभव यांची साक्ष देणारी एक अद्भुत वास्तू म्हैसूर पॅलेस हा फक्त एक राजवाडा नाही, ही आहे एका साम्राज्याची ओळख. शेकडो वर्षापूर्वी या भूमीवर राज्य करत होते वाडियार राजवंश. त्यांचा दरबार, त्यांची परंपरा व त्यांचे वैभव याची साक्ष देण्यासाठी उभा होता एक सुंदर लाकडी राजवाडा. पण 1897 साल, दसऱ्याचा जल्लोष आणि अचानक भडकलेली भीषण आग, क्षणात सगळं राग झालं. राजेशाही वैभव जणू संपल्यासारखं वाटलं. पण इतिहास कधीच थांबत नाही. नवीन सुरुवात झाली. ब्रिटिश वास्तुविशारद हेनरी इर्विन यांच्या कल्पनेतून उभा राहिला आजचा भव्य दगडी राजवाडा. 1912 साली पूर्ण झालेला हा राजवाडा आजही तितकाच भव्य, तितकाच तेजस्वी आहे. दरवर्षी दसऱ्याच्या वेळी जेव्हा लाखो दिवे एकाच वेळी उजळतात, त्या प्रकाशात न्हाऊन निघालेला राजवाडा जणू स्वर्गीय दृश्य वाटतो. संगीत, मिरवणुका आणि राजेशाही परंपरा यात इतिहास पुन्हा जिवंत होतो. म्हैसूर पॅलेस हा केवळ दगडांचा महाल नाही, तो आहे पराक्रमाची कथा, तो आहे श्रद्धेचा वारसा आणि तो आहे भारताच्या सांस्कृतिक वैभवाचं जिवंत प्रतीक. राजवाड्याच्या आतील प्रमुख आकर्षण म्हणजे दरबार हॉल. या हॉलमध्ये राजकीय सभा व समारंभ होत असत. उंच छत, सोनेरी सजावट आणि निळ्या हिरव्या रंगाचे खांब यासाठी प्रसिद्ध. नंतर आहे कल्याण मंडप, रंगीत काचेच्या घुमटाने सजलेले सुंदर सभागृह. सुवर्ण सिंहासन विशेष प्रसंगीत सार्वजनिक दर्शनासाठी ठेवले जाते. भित्तिचित्रे रामायण, महाभारत व दसरा मिरवणुकीचे चित्रण दर्शवते. या राजवाड्याला तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत जाऊ शकतात. रविवारी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सायंकाळी प्रकाश सजावट असते. म्हैसूरमध्ये वर्षभर मध्यम हवामान असते. ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी पर्यटनासाठी सर्वात योग्य मानला जातो. दसऱ्याच्या काळात येथे मोठी गर्दी असते. जर तुम्हाला इतिहास अनुभवायचा असेल तर या भव्य राजवाड्याच्या दारात एकदा नक्की उभं राहा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा व लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.